थोडंसं ज्ञानोबरांच्या जीवनाबाबतीत काही समज आणि गैरसमज आहे. समाजामध्ये बऱ्याच प्रकारचे ज्ञानोबरांच्या बाबतीत समज गैरसमज पसरलेले आहेत. ज्ञानोबरांच्या अगोदरची थोडीशी पूर्वपीठिका मी तुमच्या पुढे मांडतो. ज्ञानोबरांचे जे वडील आहे विठ्ठलपंत, त्यांचं मूळ जे गाव आहे ते पैठणच्या जवळ असणारं आपे गाव आहे. आपण बहुधा सर्वजण गेलेली मंडळी आहोत तिथं. आजही ते गाव आहे, आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठलपंत ज्यावेळेस बालवयामध्ये होते, अतिशय देखणं व्यक्तिमत्व, अतिशय विद्वान, अतिशय हुशार आणि अभ्यासामध्ये प्रवृत्ती असणारं हे व्यक्तिमत्व, जिज्ञासू व्यक्तिमत्व, आणि अभ्यासाच्या निमित्तानं गाव सोडलं. नीट आहे का बरं का? अभ्यासाच्या निमित्तानं गाव सोडलं. पुढचं शिक्षण घेण्याच्या हेतूनं काशीच्या दिशेने निघाले. जुन्या काळामध्ये हरिद्वार, ऋषिकेश, काशी ही ज्ञानाची मुख्य पीठं होती. तिथं ज्ञानदानाचं मोठं कार्य चालू असायचं. आणि महाराष्ट्रामध्ये पैठणला दक्षिण काशी या नावानं संबोधलं जायचं. पैठणलाही शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, तिथलं शिक्षण झालं. पण पुढचं शिक्षण घेण्याकरता किंबहुना पुढचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता काशीला जाण्याचा निर्णय घेतला. आणि जात असताना या मार्गे आले, आळंदीमध्ये आले, अलंकापुरीमध्ये आले. जुन्या काळातला तुम्ही काही एवढ्या वर्षापूर्वीचा अभ्यास करा. जर ज्ञानोबरांना जन्माला येऊन 750 वर्ष झालेत, त्याच्या अगोदरचा हा काळ आहे. कशी परिस्थिती असेल त्या काळात? काही वाहनं नव्हती, व्यवस्था नव्हती, पायी त्या ठिकाणी चाललेले. जाता जाता आळंदीपर्यंत आले, इथं मुक्काम पडला. थोडक्यात सांगतो, मुक्काम पडला सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जे मुख्य कुलकर्णी होते सिद्धोपंत, त्यांची भेट झाली. आता विठ्ठलपंतांचं वय लहान आहे, तेजस्वी मुलगा आहे, जिज्ञासू आहे, अभ्यासू दिसतोय. अंदाज घेतला, त्याची विचारतापूस केली आणि लक्षात आलं की अभ्यासाच्या हेतूने चाललेला आहे, तरुण आहे, जिज्ञासू आहे, विद्वान आहे. आणि सहज मनात इच्छा निर्माण झाली की आपली मुलगी जर याला दिली तर बरं राहील. बरं का, जुन्या काळामध्ये लहान मुला मुलींचे लग्न व्हायचे. हा जो काळ आहे फार भयंकर काळ होता बरं का. अलीकडे हे पद्धत बंद झाली. बरेच समाजसुधारक पुढे आले आणि त्यांनी या पद्धतीला विरोध केला आणि लहान वयात जी मुला मुलींची लग्न व्हायची ही पद्धत त्यांनी बंद केली. साधारण इंग्रजांच्या काळात किंबहुना त्यानंतरच्या काळामध्ये ही पद्धत बंद झाली, बंद करण्यात आली. त्यासाठी अनेक प्रकारचे लढेही उभे करण्यात आले. पण जुन्या काळामध्ये लहान मुलांचे आणि मुलींचे लग्न व्हायचे. बरोबर आहे की नाही? तुमच्याही काळात तुम्ही या गोष्टी पाहिल्या असतील कदाचित. जर 100 वर्षाच्या पर्यंत ही पद्धत जर चालू होती, 750 वर्षापूर्वीचा काळ कसा असेल विचार करा. आणि ते लहान वय त्यांचं, लहान वयामध्ये लग्न होत होते आणि त्यांना साहजिक आहे, प्रत्येकाला असं वाटतं की आपली मुलगी चांगल्या घरात जावी. आणि आत्ताच्या सारखं नाही ना, जुने लोक स्वभाव पाहून नातेसंबंध करायचे. आता स्वभावाचं काही घेणं देणं नाही, सौंदर्य पाहिलं जातं, स्वभाव कसा का असेना, आहे की नाही? तुमची प्रॉपर्टी पाहिली जाते, श्रीमंती पाहिली जाते, मान मर्यादा पाहिल्या जातात. हे जुन्या काळात या गोष्टी नव्हत्याच. तुम्ही हुशार आहात का, तुमचं घरदार घरंदाज आहे का, सगळ्या गोष्टी बाकीच्या पाहिल्या जायच्या. नीतिमत्ता पाहिली जायची. मुलगा दिसायला कसाही असू द्या, मुलगी दिसायला कशी असू द्या, पण ते घराणं चांगलं आहे का हे पाहिलं जायचं. आणि म्हणून विद्वान आहे, चांगल्या घरातला आहे, चांगला कुलवान आहे, हे पाहून
मनात इच्छा निर्माण झाली आणि मनातली इच्छा बोलून दाखवली. विठ्ठलपंत म्हणतायत, तुमचा प्रस्ताव योग्य आहे, प्रस्ताव चांगला आहे, पण मी अभ्यासाकरता बाहेर चाललेलो आहे, काशीला चाललेलो आहे, मी हे स्वीकारू शकत नाही. पंचायत निर्माण झाली. काय करावं? ते म्हटले, ठीक आहे, एक दिवस थांबा, तुम्ही विचार करा, 1-2 दिवस थांबा, विचार करा आणि मग मला निर्णय कळवा. 1-2 दिवस मुक्काम झाला. वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने आले. आता हा इतिहासाचा भाग आहे. काही लोक सांगतात स्वप्न पडलं, सिद्धोपंतांनाही स्वप्न पडलं, तिकडं विठ्ठलपंतांनाही स्वप्न पडलं, वगैरे वगैरे. इतिहास हा 100% तसाच असतो असा काही भाग नाहीये. काही काही गोष्टी तर्काने सिद्ध करायच्या असतात. ठीक आहे, जे काही झालं असेल ते झालं असेल, स्वप्न पडलं असेल किंवा नसेल, हा भाग सोडून द्या. परंतु त्यांची जी इच्छा होती ती विठ्ठलपंतांना मान्य झाली. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे, पण माझा अभ्यास होऊ द्या. सिद्धोपंत म्हणतात, तुम्हाला अभ्यास आणि अध्ययन करायला माझी बंदी नाही, अडवत नाही मी तुम्हाला, फक्त तुम्ही विवाह करा आणि अभ्यासाकरता निघून जा, काही हरकत नाही. लगेच तुम्ही इथं थांबा, गृहस्थाश्रम स्वीकारा असं नाही, फक्त विधी पूर्ण करा आणि अभ्यासाकरता निघून जा. जेव्हा केव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही पुन्हा माघारी या आणि तुमचा संसार सुरू करा. त्याप्रमाणे ठरलं. विवाह झाला, कन्यादान केलं आणि पुढच्या शिक्षणाकरता निघून गेले. त्या काशीमध्ये गेल्यानंतर व तिथलं अभ्यासक्रम झाला. गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच वर्ष अध्ययन केलं, सगळा अभ्यास झाला आणि साहजिकच आहे, कुठल्याही गुरुला असं वाटतं की माझ्या पश्चात त्यांचा उत्तराधिकारी हा सक्षम असला पाहिजे. तो विद्वान असावा, गुणवान असावा, चारित्र्य संपन्न असावा, ज्ञानी असावा. साहजिक कुठल्याही गुरुला वाटतं ना, ही परंपरा चालवायची तर तो तितका अधिकारी पाहिजे. आणि विठ्ठलपंत त्या सगळ्या परीक्षेमध्ये उतरले. त्यांनाही वाटलं, श्रीगुरूंना वाटलं की आता हा सगळा कारभार, ही जबाबदारी शिष्याच्या गळ्यात टाकावी आणि आपण जरा निवृत्त व्हावं. बरं का, जीवनात कुठं थांबावं हे सुद्धा कळालं पाहिजे. बरं, किती दिवस कष्ट, महाराज असू द्या, संसारिक असू द्या, कुणी असू द्या, कुठंतरी जीवनात पूर्ण विराम यावा, कुठंतरी थांबण्याची इच्छा व्हावी. आणि परमार्थ असा आहे महाराज, परमार्थ हा पूर्णतेची तृप्ती देणार आहे. परमार्थ जर तुमचा पिकला ना, मग पूर्ण झाल्यासारखं वाटतं, तृप्तता येते जीवनामध्ये. आणि याच्या विरोधात संसार आहे. संसार पूर्ण होतच नाही. माणूस मरायला जरी टेकला तरी असं वाटतं की अजून संसार करावा. बरोबर आहे की नाही मुकदम? सुटतच नाही. संसारामध्ये पूर्णता नाहीच, अपूर्णता आहे. पण परमार्थामध्ये पूर्णता आहे. त्यांना असं वाटलं की भरपूर दिवस आपण हे सगळं सांभाळलं, पण आपली परंपरा सक्षम शिष्याच्या हातामध्ये द्यावी आणि आपण जरा निवृत्त व्हावं. मनातली इच्छा बोलून दाखवली. विठ्ठलपंत म्हणतात, गुरुदेव तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुमची इच्छा ही चांगली आहे, तुमचा उद्देश हेतू सुद्धा चांगला आहे, पण माझा विवाह झालेला आहे, मी कायमस्वरूपी इथं थांबू शकत नाही. गुरुवर्यांना जरा आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हटले, तुझा विवाह झालाय म्हणून तू हे स्वीकारत नाही, खरंच तुझा विवाह झालाय का?
ते म्हटले खरंच माझा विवाह झालाय, माझं लग्न झालंय, लग्न झाल्याच्या नंतर विधी करून मी इकडं आलोय अध्ययन पूर्ण करण्याकरता. मी हा स्वीकारू शकत नाही. जर तुम्ही म्हणत असाल संन्यास घे, मी घेऊ शकत नाही. आणि खरंच विवाह झालाय का हे पाहण्याकरता स्वतः गुरुदेव आळंदीमध्ये आले. बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आळंदी क्षेत्रामध्ये आले, त्या ठिकाणी जो काही पिंपळाचा जो पार आहे, अजान वृक्ष आहे, तिथं बोर्ड आजही लावलेला आहे, 1,25,00,000 प्रदक्षिणा रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी त्या वृक्षाला घातलेल्या आहेत. तिथं रोज यायचं, उठायचं आणि भगवान सिद्धेश्वराची पूजा करायची, प्रदक्षिणा करायची, हा नित्यनेम चालू आहे. महाराज आले, गुरुवर्य आलेले, त्यांनी चौकशी केली आणि सांगितलं ठीक आहे, तुमचे पती माझ्याकडे आहेत, त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, मी त्यांना पाठवून देईन. एवढंच आहे बरं का, एवढाच इतिहास. पण समाजामध्ये विकृत भावना प्रसारित करण्यात आली, अनेक चुकीचे संदेश लोकांमध्ये पसरवण्यात आले. त्या काळामध्ये बरीच लोक म्हणतात ज्ञानोबरांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. बरोबर आहे की नाही? तुम्ही या गोष्टी ऐकलेल्या आहे, असं पसरवण्यात आलेलं आहे, याच्यात काही तथ्य नाही. ज्ञानोबरांचे वडील आहेत, ज्या साधूने ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई यासारख्या जगत विख्यात संतांना जन्म दिला, तुम्हाला असं वाटतं का की हे चुकीच्या पद्धतीने वागू शकतील? ती एवढे जर विद्वान असतील, थोडीशी कल्पना करा, असं वाटतं की संन्यास घेतल्यानंतर ते पुन्हा लग्न करतील? काही गोष्टी आपल्याला पटल्या पाहिजे. आणि पुरावा देईन मी तुम्हाला. ज्ञानोबरांच्या वडिलांनी संन्यास घेतलेलाच नाहीये, फक्त त्यांना संन्यासी म्हणून बदनाम करण्यात आलेले. घटनाक्रम बघा कसा आहे. गुरुवर्य माघारी गेले आणि सांगितलं तुम्ही घरी जाऊ शकता. त्यांना घरी पाठवलं. त्यानंतर ज्यावेळेस आळंदीला आले, आता सामाजिक परिस्थिती पहा कशी आळंदीची. सिद्धोपंतांना मुलगा नाहीये, मुलगा नव्हता, म्हणजे रुक्मिणी मातेला भाऊ नव्हता. आजही एखाद्या घरी जर एखाद्या आई वडिलांना किंबहुना एखाद्या जोडीला जर फक्त मुलगी असेल, मुलगा नसेल, तर ती सगळी प्रॉपर्टी ती कुणाला जाते? साहजिकच आहे. आपल्याकडे त्याला वेगळा शब्द आहे, काय म्हणतात? हा, बुडीताचं पण म्हणतात ना, बरोबर आहे की? सगळी प्रॉपर्टी ती मुलीला दिली जाते, कारण मुलगा नाहीये. मालक कोण होतं नंतर? यांच्या जाण्याच्या पश्चात मुलगी मालक होते. जर रुक्मिणी मातेला जर भाऊ नाहीये आणि सिद्धेश्वर पंत त्यांना पूर्ण पंचक्रोशीची जर मालकी आहे, कुलकर्णी पद आहे त्यांच्याकडे, कुलकर्णी हे पद आहे बरं का, ज्ञानोबरांचं जे नाव आहे, आडनाव कुलकर्णी आहे, हे पद आहे. पूर्ण परिसराचं जो पंचक्रोशी आहे त्याचं ते मुख्य पद आहे, त्या काळातलं पद, कुलकर्णी पद. आणि मग जर रुक्मिणीला भाऊ नाहीये तर आपोआपच ती प्रॉपर्टी, तो कारभार सगळा कुणाकडे आला? रुक्मिणीकडे, पर्यायाने विठ्ठलपंतांच्याकडे. आणि विठ्ठलपंत हिला भाऊ नसल्यामुळे इथं राहू लागले. आपल्या भाषेत त्याला घर जावई म्हणता येईल. काय गैर आहे? थांबलेत. मग बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, अनेक प्रकारचा त्यांना त्रास होऊ लागला. आजही पहा तुम्ही, ज्या घरी मुलगा नसतो ना,
भावकी त्यांच्यावर टपून असते. कशा करता? लुबाडण्याकरता. दुसरं काय? आपली प्रवृत्ती दुसरी काय? दुसऱ्याला लुटणं हीच आपली प्रवृत्ती आहे. मग आयतं आणि फुकटचं कसं मिळेल याच्यावर यांचा डोळा. लुटण्याकरता टपून असते. आणि विठ्ठलपंत हे जे मूळचे इथले नाही आहेत, मूळचे कुठले? आपेगावचे. त्यांना काय चांगलं वाटत असेल का? पूर्ण पंचक्रोशीचं जर कुलकर्णी पद बाहेरच्या माणसाकडे जात असेल, प्रॉपरच्या लोकांना आनंद होत असेल? असं बऱ्याचदा घडतं बरं का. बाहेरून येणारा व्यक्ती तो जर पॉवरफुल झाला, हे की नाही, ज्ञानी झाला, विद्वान झाला, त्रास होतो, सहन होत नाही, जळफळाट होतो. दुसरं काय होतं? मानवी प्रवृत्ती आहे, त्याला काही कुणी अडवू शकत नाही. बऱ्याचदा लोक म्हणतात बाहेरून आला ना आमच्यावर शायनिंग करायला लागला. तू प्रॉपरच आहे, तू कर, तू अभ्यास कर, तू श्रीमंत हो, तुला कुणी अडवलंय? ज्ञान कमव, विद्वत्ता कमव, अभ्यास कर. मोठं होता येत नाही स्वतःला म्हणून दुसऱ्यावर जळतात लोक. मोठं होण्याकरता कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, अभ्यास करावा लागतो. नाही जमत. ज्यांना जमत नाही तेच जळतात बरं का. आणि जे स्वतः मोठे होतात ते या फालतू गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. जे स्वतः मोठे आहेत ते बाकीच्या गोष्टीकडे कशाला लक्ष देतील? कोण कसा जगतोय, ते स्वतःच्या मस्तीमध्ये असतात. ज्यांना जमत नाही ना ते कारण शोधतात. त्या काळातली हीच परिस्थिती, आजही तीच आहे. काळ जरी बदलला असला, विज्ञान जरी तुमच्याकडे असेल, प्रवृत्ती कधीही बदलत नाही. रावणाच्या काळातही वाईट वागणारे होते, रामाच्या काळात, कृष्णाच्या काळातही वाईट वागणारे होते, जळणारे होते, आणि आजच्याही काळात ती प्रवृत्ती आहेच. ज्ञानोबरांचे वडील विद्वान होऊन आले, अभ्यास करून आले, जळणारे होतेच. त्यांना असं वाटत होतं की हा बाहेरचा आहे, इथं येऊन एवढा प्रॉपर्टीचा मालक झाला, कुलकर्णी पद याच्याकडे आलं, आपलं काय? आणि या द्वेषापोटी बदनाम करण्याला सुरुवात केली. ज्ञानोबरांच्या वडिलांना बदनाम करायला लागले. विद्वत्तेची जर टक्कर देता येत नाही मग असं बदनाम करा. बरं का, फार वेगळ्या पद्धतीच्या घटना आहेत या. तुम्हाला कितपत कळतात माहिती नाही. आजही तुम्ही समाजामध्ये पहा, लोक, एखादा जर मोठा व्यक्ती असेल ना, स्वतःला मोठा होता येत नाही म्हणून दुसऱ्याला नावं ठेवतात. भगवानगडाचं नाव फार मोठं आहे, गुरुवारी शास्त्रीजींचंही फार मोठं आहे. पूर्ण जगभरामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रसार प्रचार करणारा एकमेव महात्मा सध्याच्या काळात ते म्हणजे डॉक्टर न्यायचरण नामदेव महाराज शास्त्रीजी. ज्ञानेश्वरी विदेशापर्यंत नेऊन पोहोचवली, फार मोठी क्रांती केली. सांगायला आनंद वाटतोय मला. आता 2-3 दिवसांनी येत्या 6 तारखेला लंडनमध्ये पांडुरंगाचं मंदिर उभं राहतंय आणि त्या पांडुरंगाच्या मंदिराचं भूमिपूजन गुरुवारी शास्त्रीजींच्या हस्ते. आतापर्यंत असं कधीच घडलं नाही, ते आता इतिहासात पहिल्यांदा घडतंय. आणि ते जे लंडनमध्ये लोक आहेत, आपल्या महाराष्ट्रातले तिकडं जॉबच्या निमित्तानं गेलेले जे लोक आहेत, ते सगळे लोक त्या ठिकाणी एकत्रित आलेत. आतापर्यंत लंडनमध्ये हिंदू लोकांचं धर्मस्थान नव्हतं, धर्मस्थळ नव्हतं, कुठलंही मंदिर नव्हतं, आणि ते मंदिर आज उभं राहायला सुरू झालंय. हे लोक सगळे एकत्रित आले, त्यांनी ती संकल्पना मांडली, तयारी केली. इथून जशा आपल्या
ज्ञानोबरायांची पालखी असते आणि चांदीच्या पादुका असतात पालखीसोबत. तशा पांडुरंगाच्या चांदीच्या पादुका त्यांनी इथून लंडनला नेलेल्या आहेत आणि विमानानं नाही, बाय रोड रस्त्याने 70 दिवस प्रवास झाला महाराज. किती दिवस? 70 दिवसाचा प्रवास करून जवळपास 1 कोटी रुपये खर्च आला त्यांना. हे सगळं करत असताना एवढा सगळा प्रवास, एवढा सगळा खर्च करून या इथल्या पांडुरंगाच्या पादुका तिथं नेलेल्या आहेत. तिथं आता मंदिर बांधतायत आणि लंडन ते पंढरपूर ही वारी या वर्षीपासून सुरू होती. 6 तारखेला ते प्रस्थान होत आहेत. पांडुरंगाचं मंदिराचंही उद्घाटन, भूमिपूजन आणि तिकडनं वारी करता ते लोक निघतायत. तिथून त्या पादुका घेऊन आता ते आळंदीला येतील आणि आळंदीवरून पुन्हा माऊलींच्या सोहळ्यासोबत पंढरपूरला. वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार पूर्ण विश्वामध्ये जर कोणी केला असेल तर ते गुरु न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी आहेत. नाही एखाद्याला सहन होत एवढी विद्वत्ता, एवढं ज्ञान. की त्यांचा शिष्य आहे म्हणून गुणगान करतोय असं नाही, ही सत्यता आहे. एक जण मला भेटला, जळफळाट झालेला, ऐकत होतो मी, म्हटलं जरा पाहावं काय म्हणणं आहे. लागला बोलायला, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, दगडावर दगड मांडलेत. तुला जमत नाही, जळू तरी नकोस. दगडावर दगड का मांडणं असे ना, ते करतायत ना. धर्मप्रसार आहे. ज्ञानोबरायांचं जवळपास 40 ते 50 कोटी रुपयाचं मंदिर जर भगवानगडावर होतंय, जे आजपर्यंत कुठंच झालं नाही, ते आज भगवानगडावर होतंय. एवढं करून सुद्धा जर त्यांच्याविषयी आपल्या मनात जर वाईट प्रवृत्ती असेल, वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून घेण्याची लायकी नाही आपली. कशा करता? आणि संप्रदायाचे विरोधक हे सामान्य लोक नाही आहेत, संप्रदायातलेच लोक आहेत. याचं वाईट वाटतं. ज्ञानोबराय तुकोबरायांचे आपण पाईक म्हणून घेतो आणि आपणच पारमार्थिकांना विरोध करतो, हे चांगलं नाही. प्रसार करा, प्रचार करा. ज्ञानोबराय तुकोबरायांचा प्रसार प्रचार कसा होईल याचा विचार करा. नाव काय ठेवताय? असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. ज्याची त्याची लाईफस्टाईल आहे. कुणी कसं वागायचं, कुणी कसं जगायचं, हा आपला विषय नाही. बरं, साधी गोष्ट आहे, एखाद्याचं आणि आपलं पटत नाही, त्याच्या जीवनामध्ये दखल देऊ नका. साधा पर्याय ना, साधा पर्याय. त्याच्या आयुष्याकडे बघू नका. ऐकायचं त्यांचंच, नावं सुद्धा. तुला जर त्यांचं पटत नाही तर ऐकू नको ना. कीर्तन ऐकू नको, प्रवचन ऐकू नको, ज्ञानेश्वरी ऐकू नको. एखाद्या व्यक्तीचं पटतच नाही, ऐकू नको. पण जमत नाही. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवू नये, लक्ष ठेवू नये. इथं काय बोलले, तिथं काय बोलले, यावेळीचा असाच अर्थ सांगितला. घेणं काय? तुला जर होता येत असेल तर तू विद्वान हो. प्रवृत्ती आहे. आपल्याला मोठं होता येत नाही, टीका करा, निंदा करा, बदनाम करण्याचा प्रयत्न करा. ही लोकांची प्रवृत्ती आहे. आजही तेच होतंय, त्या काळातही तेच झालं. त्यांना मोठं होता येत नव्हतं, भावकी बदनाम करा. विठ्ठलपंतांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये सांगून दिलं की संन्यास घेतलेला होता, पुन्हा लग्न केलं, पुन्हा संसारामध्ये आले. आणि सर्वसामान्य लोक असतात, आतले डावपेच कळत नाहीत, हे की नाही. आणि हेच राजकारण असतं बरं का. राजकारणी लोक तेच असतात की जे आतले डावपेच सामान्यांना कळू देत नाहीत, फक्त प्लॅन करत राहतात. लोक अशा अशा पद्धतीने वळवायचे.
लोकांमध्ये हे पसरवायचं हे त्यांच्या डोक्यात असतं. बरोबर डाव टाकतात, हे की नाही. आणि लोकांमध्ये सोडून दिला, प्रसार प्रचार केला की हे असे आहेत तसे आहेत, संन्यास घेतला होता. सर्वसामान्यानं काय, एखादा चांगला माणूस ज्या अर्थी म्हणतोय त्या अर्थी खरं असेल. भाविक, भोळे भाविक असतात, विश्वास ठेवतात. त्या काळामध्ये समाजातले शहाणे हेच, आणि त्या शहाणे म्हणून घेणाऱ्यांनी जर अशा चुकीच्या पद्धतीनं प्रसार प्रचार चालू केला, सर्वसामान्यांना खरं कसं माहित होणार. आणि जरी माहिती असेल तरी कधी कधी बोलण्याचं धारिष्ट करू शकत नाही सामान्य माणूस, नाही हिम्मत करू शकत. मोठ्याच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत नसते महाराज. नाईलाज झाला आणि हा अपप्रचार पूर्ण आळंदी पंचक्रोशीमध्ये पसरला आणि जगणं मुश्किल केलं या लोकांनी. गावात राहू देईनात, आता वाळीमध्ये टाकलं, गावाच्या बाहेर काढलं. मग दोघही पती पत्नी सिद्धबेटामध्ये येऊन राहू लागले. कालांतराने निवृत्तीनाथ दादांचा जन्म झाला, त्यानंतर ज्ञानोबरायांचा जन्म झाला, त्यानंतर सोपानदेव आले आणि त्यानंतर मुक्ताईचा जन्म झाला. 4 भावंडांना जन्म दिला. पण व्यवस्थित काय या लोकांनी जगू दिलं नाही. गावामध्ये येण्याची बंदी केली, वाळीत टाकलं, अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला, ऐकलं नाही आणि समाजानं स्वीकारलं नाही. एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगून जातो. आजही संन्यासी लोकांमध्ये अशी परंपरा आहे, एखाद्या व्यक्तीनं जर संन्यास घेतल्याच्या नंतर जर लग्न केलं तर येणारी जी पुढची पिढी आहे, जन्माला येणारी जी मुलं आहेत, त्यांचं आडनाव हे आपोआप बदलतं. गिरी, पुरी, भारती हे आडनाव लागले जातात. जर ज्ञानोबरांच्या वडिलांनी जर संन्यास घेतला असता तर ज्ञानोबरांचं नाव, आडनाव हे बदललं गेलं असतं. कळतंय ना. ही परंपरा आजही चालू आहे बरं का, आजही चालू आहे. बऱ्याचदा असं घडतंही, एखादा संन्यासी पुन्हा लग्न करतो, आडनाव बदलतं, मूळचं आडनाव त्याचं राहत नाही. हा साधा सिद्धांत आहे. जर ज्ञानोबरांच्या वडिलांनी संन्यास घेतला असता, ज्ञानोबरांचं नाव, आडनाव बदललं असतं. पण हे घडलं नाही, कारण त्यांनी संन्यास घेतलेलाच नव्हता. साधी गोष्ट आहे, सामान्य व्यवहार आहे. पण हे फक्त षडयंत्र आहे. ज्ञानोबरांच्या वडिलांना बदनाम करण्याकरता, त्यांची विद्वत्ता झाकण्याकरता शहाण्या म्हणून घेणाऱ्या लोकांनी हा तयार केलेला एक प्लॅन आहे. हे सगळं झालं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं. ही मुलं सगळा त्रास सहन करत करत लहानाची मोठी होऊ लागली. पण आई वडील आहेत ना, आई वडिलांना तो त्रास सहन झाला नाही आणि त्यांनी असा विचार केला, आपल्या आयुष्यामध्ये जे सुख आपल्याला मिळालं नाही ते सुख आपल्या मुलांना तरी मिळालं पाहिजे. कुठल्या आई वडिलांना असंच वाटतं की जे मला मिळालं नाही त्या सगळ्या इच्छा आपण मुलांच्या पूर्ण कराव्यात. मला चांगलं शिक्षण घेता आलं नाही, मी माझ्या मुलांना चांगलं घडवील, चांगल्या शाळेमध्ये टाकेल, चांगला अभ्यास त्यांच्याकडून करून घेईल, चांगल्या नोकरीला मी त्यांना लागण्यासाठी प्रयत्न करेल. प्रत्येक आई वडिलांना वाटतं. नाही आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला शिकता आलं, पण मी माझ्या मुलांना काही कमी पडू देणार नाही, ही भावना असते आई वडिलांची. तीच भावना ज्ञानोबरांच्या आई वडिलांची. अतोनात प्रयत्न केले, पण समाज विकृत नाही सुखसमाधानाने जगू दिलं, त्रास देत होते. आणि या त्रासातून मुक्त होण्याकरता
त्यांनी बैठक घेतली, सांगितलं की तुम्ही काय म्हणाल ते आम्ही करू, परंतु आमच्या मुलांना त्रास देणं बंद करा, आमच्या मुलांना गावामध्ये घ्या. ते म्हटले याचा न्याय निवाडा इथं होणार नाही, तुम्हाला पैठणला जावं लागेल. ठीक आहे म्हटले, पैठणला गेले. तिथून शुद्धीपत्र आणा म्हटले. शुद्धीपत्र आणण्याकरता गेले विठ्ठलपंत, आणि तिथल्या लोकांनी सांगितलं, जे काही धर्ममार्तंड होते, विद्वान होते, शहाणी माणसं, म्हणवून घेणारी नव्हती, पण स्वतःला समजत होती. त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलांना आम्ही समाजामध्ये घेऊ, परंतु तुम्हाला हे जग सोडावं लागेल, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. वडिलांचा अंतःकरणी महाराज, आई वडील आहेत ते, मुलांच्या सुखासाठी काहीही करायला तयार असतात. मान्य केलं. पुन्हा आळंदीला आले आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, रुक्मिणी, पंडितांनी असा असा निर्णय सांगितलाय, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंतांना शिक्षा दिलेली होती, पण रुक्मिणी म्हटली, तुम्ही जर जगत नसाल, तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेत असाल, तर मीही जगणार नाही, मीही माझं जीवन संपवणार. आणि मग निर्णय झाला दोघांचा. संध्याकाळची वेळ आहे, आपापसामध्ये चर्चा झाली आणि सांगितलं, ठीक आहे, जर आपल्या मुलांच्या सुखासाठी प्राण जरी देण्याची वेळ आली ना, तरी ठीक आहे. आणि मग दुसरा दिवस उजाडला. रुक्मिणी माता, तर काय तिचं आईचं अंतःकरण आहे महाराज, मुलांना, पोटच्या गोळ्यांना सोडून जायचं, स्वतःच्या मुलांना सोडून जायचंय. लहान लहान मुलं आहेत, निवृत्तीनाथ दादा आहेत, ज्ञानोबराय आहेत, सोपान काका आहेत, लहानशी 4-5 वर्षाची मुक्ताई आहे. दुसऱ्या दिवशी आईनं सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. रुक्मिणी मातेनं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. तर शेवटचं जेवण आहे ना, आपल्या हाताने पोटच्या गोळ्यांना 2 घास गोड खाऊ घालावे म्हणून आईनं, रुक्मिणी मातेनं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे, स्वयंपाक बनवला, 4ही भावंड बसलेली आहेत सिद्धपेठामध्ये. साधी झोपडी आहे, साधी झोपडी, आणि त्या घरामध्ये ताटं वाढलेली आहेत, शेवटचं जेवण एकत्रित. एक एक घास आई आणि वडील मुलांना भरवत आहेत. लहानशी 5 वर्षाची मुक्ताई, तिला एक एक घास भरवत आहे. मुक्ताईने विचारलं, आई आज पुरणपोळी केली, काय कारण? काय नाही बाळ, असं वाटलं तुम्हाला जीव घालावं, असं वाटलं मला की तुम्हाला पुरणपोळी खाऊ घालावी. फार दिवसाची माझी इच्छा होती. आपली गरिबीची परिस्थिती आहे, आपल्याला नेहमी शक्य नाही, परंतु आज मला असं वाटलं की तुम्हाला जीव घालावं. आतली भावना सांगता येत नाहीये, काहीतरी कारण दिली आणि बाजूला व्हायला लागली. एक एक घास लहान वर्षाच्या त्या चिमुकल्या मुक्ताईला रुक्मिणी माता भरवतायत. हीच ती आळंदी आहे, इथलाच तो प्रसंग आहे. जीव घालतायत. संध्याकाळची वेळ आहे, जेवण झाले, 4ही मुलांना भरवलं आणि
मुलांना अंथरुणं टाकले, झोपी लावण्याचा प्रयत्न केला. चारही मुलं झोपतायत आणि मध्यरात्रीच्या वेळेला दोघंही उठले. मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, आणि लहान मुलांचे हात फिरवून मुके घेतले आणि डोळे भरून पाहिलं. दिव्याच्या उजेडात डोळे भरून पाहिलं. पुन्हा या ज्ञानोबरांना पाहता येणार नाही, माझ्या निवृत्ती दादाला पुन्हा पाहता येणार नाही, सोपान काकाला पुन्हा पाहता येणार नाही. चिमुकली मुक्ताई आहे, 4-5 वर्षाचं वय, गोंडस मुक्ताई, पुन्हा ही मुक्ताई दिसणार नाही. आणि म्हणून अगदी डोळे भरून पाहून घेतलं दोघांनी. आणि मध्यरात्रीच्या वेळेला चारही मुलं निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना घराच्या बाहेर दोघंही पडले. कठोर निर्णय घेतला आणि घरदार सोडून, आळंदी सोडून निघून गेले. काही लोक सांगतात इंद्रायणीमध्ये देहांत प्रायश्चित्त घेतलं, काही ठिकाणी सांगितलं जातं प्रयागराजमध्ये गेले आणि तिथं प्रायश्चित्त घेतलं, देह समर्पित केला. कुठे का असेना, ज्ञानोबराय संतांना आई वडील हे पारखे झाले. आई वडिलापासून हे चारही भावंड पारखी झाली, अनाथ झाली. सकाळी निवृत्तीदाता उठतायत, उठल्याच्या नंतर पाहिलं आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीये. ज्ञानोबराय उठलेत, आई वडील दिसत नाही. माऊलींनी विचारावं, दादा आई दिसत नाही, वडील दिसत नाहीयेत, बाबा दिसत नाहीत, कुठं गेले? तर निवृत्तीनाथ महाराज आहेत, सर्वज्ञ आहेत, त्यांना काही कळत नाहीये का? सगळ्या गोष्टी कळतात. शांत राहिले, शांत राहिले. सगळं दुःखाचा आवंढा गिळला. सांगता येत नाही, लहान आहेत मुलं, काय सांगावं त्यांनी? अरे आपल्या सुखासाठी त्यांनी स्वतःचा प्राण त्याग केलाय, कसं सांगणार? नाही सांगितलं, शांत राहिले. सोपान काका प्रश्न करतायत, दादा आई कुठे? नाही सांगू शकले. लहानशी 4 वर्षाची 5 वर्षाची मुक्ताई उठली आणि आई आई करत हाका मारू लागली. इकडे शोधतीये, तिकडे शोधती, अख्खं सिद्धबेट, अख्खी आळंदी पालती घातली, आई दिसेना, बाबा दिसेना, कुठं गेलेत? लहानशा मुक्ताईनं ज्ञानोबरांच्या जवळ यावं आणि विचारावं, दादा आई कुठे, बाबा कुठे? निरुत्तर झालेले आहेत सगळेजण. पण लहानशा मुक्ताला कोणत्या शब्दात सांगावं की आई वडील आपल्याला सोडून गेले? ही परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. हे दुःख ज्ञानोबरायासारख्या संतांनी पचवलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाची इमारत ज्ञानोबरायांनी उभी केलेली आहे. हे जे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाचा पाया, या सिद्धांताचा पाया ज्ञानोबरायासारख्या संतांनी घातलेला आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, या पायामध्ये फार मोठे 2 जीवांचं समर्पण आहे. कळतंय ना? या पायामध्ये या 2 जीवांनी समर्पण केलेले, हे विसरून चालणार नाही. सगळं दुःख ज्ञानोबरायांनी झेललेलं आहे. आणि आई वडील गेल्याच्या नंतर त्या मुलांच्यावर काय परिस्थिती निर्माण झाली, कसं त्यांचं जीवन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गावात जर मधुकरी घेण्याकरता जर ही मुलं गेली, ज्ञानोबराय जोळी घेऊन जात आहेत गावामध्ये, गावकरी तर असेच त्रास देत होते. आता तर आधारही नाही कोणाचा, निराधार झालेली मुलं आहेत. वाटेल तसं त्यांनी वागावं, अन्याय अत्याचार करावा. मोठ्या माणसाचा आधार असल्यावर लहान मुलं निश्चिंत असतात.
भलेही लहान मुलगा लहान असू द्या आणि त्याला काही कळत नसू द्या, जर त्याला जर कुणी डोळे वटारून जरी पाहिलं ना, तर ते लहान मुलगा म्हणतो मी आईला नावं सांगेल. त्याला माहिती आहे माझं संरक्षण करणारी माझी आई आहे, माझी आई मला काही होऊ देणार नाही, ही खात्री त्या लहान मुलाला असते. आता तर आईही नाही आणि वडीलही नाही, झालेला त्रास सांगायचा कोणाला. सगळं दुःख ज्ञानोबाईसारख्या संतांनी पचवलं. भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये जर ज्ञानोबाई गेले ना, भिक्षा तर देतच नव्हते. जर हुकून चुकून एखाद्यानं जर भिक्षा दिली तर त्याही भिक्षेमध्ये कुणी माती टाकत होतं, तर कुणी अंगावर शेण टाकत होतं. हे ज्ञानोबाईंच्या जीवनात झालेलं दुःख सांगतोय असं नाही, पण हे समजून घ्या की ज्ञानोबाईंनी किती पचवलंय. आपल्या जीवनात जर थोडं दुःख झालं ना, तर आपण आत्महत्येची भाषा करतो, घरदार सोडून जाण्याचा प्रयत्न करतो. हे ज्ञानोबाईंनी किती पचवलं याचा विचार करा. सगळं दुःख पचवलं, अन्न खाण्याकरता मिळू दिलं नाही गावकऱ्यांनी, लोकांनी. त्याही काळामध्ये ज्ञानोबाई दम धरून राहिले. एक दिवस तर असा राग आला महाराज, मधुकरी आणण्याकरता गेले आणि लोकांनी शिव्या द्याव्या, नावं ठेवावेत, दगड मारावेत, निराधार आहेत, संन्यासाची मुलं आहेत असं हिणवावं. चुकी असल्याच्या नंतर जर दोष लावला तर राग येत नाही. भाषा कळतीये ना? एखाद्यानं चोरी केली आणि त्याला जर कुणी चोर म्हटलं तर वाईट नाही वाटत, त्याला माहिती आपण चोरच आहे. चुकी आहे आणि लोकांनी नावं ठेवलं तर वाईट नाही वाटत. नसताना जर नावं ठेवले तर जास्त वाईट वाटतं. मी अपराधी नाहीये तरी सुद्धा माझ्यावर ब्लेम करतात लोक, कलंक लावण्याचा प्रयत्न, वाईट वाटतं महाराज. ज्ञानोबाई संन्यासाची मुलं नाहीयेत तरी समाज जर संन्यासाची मुलं म्हणून हिणवतो, वाईट वाटलं ज्ञानोबाईंना. आणि राग आला, धावत पळत आले आणि घरामध्ये ती जी झोपडी होती ना, त्या झोपडीचा दरवाजा बंद केला. त्या जुन्या काळात त्या झोपडीच्या दरवाजाला ताटी म्हटलं जायचं. ताटी लावली बरं का. आतमध्ये रडू लागले, अंतकरण भरून आलेले, गहिवरलेले ज्ञानोबा. या समाजाने एवढं दुःख दिलंय, काय करावं कळेना. दरवाजा बंद करून बसले. मुक्ताबाई अंगणामध्ये खेळत होती. का बरं ज्ञानोबा पळत पळत आले आणि दरवाजा लावून बसले? मुक्ताबाई विचार करायला लागली. आतमध्ये ज्ञानोबा आहे आणि बाहेरून मुक्ताई आवाज देते, माऊली ताटी उघडा, दादा ताटी उघडा. बराच प्रयत्न केला, ज्ञानोबा दरवाजा उघडायला तयार नाहीये. आणि मग मुक्ताबाई म्हणायला लागली, माऊली अरे तुम्ही संत आहात, तुम्ही योगी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, आणि तुमच्यासारख्या संतांनी जर समाजावर असं रागवायला सुरुवात केली तर या समाजाचे आईबाप कोण आहे? यांना कोण आधार आहे? तुम्ही जर यांच्यावर राग धरला तर समाजाचा उद्धार करणारा दुसऱ्या जगात कोण आहे? तुम्ही रागवू नका लोकांच्यावरती, तुम्ही ते दुःख पचवा, कारण तुम्ही आईबाप आहात, तुम्ही योगी आहात. मुक्ताबाईंचे उद्गार आहेत माऊलींसाठी. मुक्ताईनं सांगावं ज्ञानोबांना, माऊली तुम्ही योगी आहात, योगी पावन मनाचा. योगी हा मनाचा पावन आहे, पवित्र आहे. आणि त्या योग्यानं जर समाजाविषयी असा रोष धरला, शोभत नाही माऊली तुम्हाला. तुमच्यासारख्या योग्यांना हे शोभत नाही. तुम्ही समाजावर रागवू नका, लोकांच्यावर रागवू नका. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. जगाचा अपराध पोटात घालणं हे साधूचं कर्तव्य आहे, हा साधूचा स्वभाव आहे. आणि असे तत्वज्ञान ती मुक्ताबाई ज्ञानोबांना सांगायला लागली. ज्ञानोबांचं अंतकरण गहिवरून आलं. ज्ञानोबांना त्या सिद्धांताची जाणीव मुक्ताबाईनं करून दिली. 5 वर्षाची लहानशी मुक्ताई
आणि ती तत्वज्ञान सांगायला लागली ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांचं अंतःकरण भरून आलं. पटकन ज्ञानोबराय उठले, दरवाजा उघडला, मुक्ताईला जवळ घेतलं, कवटाळलं, छातीशी लावलं आणि माऊली म्हणतात, अगं मुक्ते, एवढी हुशार, एवढं तत्वज्ञान, एवढे सिद्धांत तुला कुठून सुचायला लागले? मुक्ताबाई सांगते, दादा अरे मी ज्ञानाची बहीण आहे, अज्ञानाची थोडी आहे, ज्ञानाची बहीण आहे. मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना प्रवृत्त केलं महाराज. आणि मग ज्ञानोबराय अंतर्मुख होऊन विचार करतात की जर माझ्यासारख्या संताला जर लोक इतका त्रास देतात, तर ही जी सर्वसामान्य जनता आहे यांना तर कुणीच वाली नाही. मला जर एवढा त्रास होतो, मला जर एवढं सहन करावं लागतं, मला सुद्धा हा त्रास अनावर होतो, सर्वसामान्यांचा उद्धार कोण करील? आणि म्हणून ज्ञानोबरायांना असं वाटलं की कुठंतरी सर्वसामान्यांना ज्ञान मिळालं पाहिजे, सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञान पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी एक वेगळा निर्णय घेतला. ज्ञानोबराय म्हटले, कुठपर्यंत हा त्रास सहन करायचा? सगळ्यांना ज्ञानाचा अधिकार मिळाला पाहिजे, सर्व समाज हा एकत्रित झाला पाहिजे, कुणाची ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नसली पाहिजे, एका विशिष्ट लोकांपुरतं ज्ञान मर्यादित नाही राहिलं पाहिजे, सगळ्यांना ज्ञान मिळालं पाहिजे. या भावनेनं ज्ञानोबराय पेटून उठले आणि विचार केला की कुठंतरी आपण याच्यासाठी प्रयत्न करावा. जर मी नाही प्रयत्न केला तर अखंड हा समाज अडाणी राहील, हा प्रयत्न मलाच करायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी निर्णय घेतला आणि पुन्हा पैठणला गेले. चारही भावंड पुन्हा पैठणला गेले आणि सांगितलं, काय म्हणणं आहे तुमचं, बोला, आम्हाला न्याय हवा आहे. विद्वान हुशार असणारी माणसं, तिथंही पुन्हा टिंगलटवाळी सुरू झाली, नावं ठेवायला सुरुवात झाली, बोलायला लागले. आणि मग ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की आशे सांगून ऐकणार नाही. मग ज्ञानोबरायांनी तिथं चमत्कार दाखवला. एका रेड्याच्या हातावर, डोक्यावरती हात ठेवला आणि त्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरायांच्या कृपेनं वेद बाहेर पडले. तो रेडा सुद्धा वेद बोलू लागला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, सगळ्यात अवघड असणारा वेद म्हणजे ऋग्वेद. आणि तो रेडा त्या ऋग्वेदाच्या ऋचा म्हणू लागला, मंत्र त्याच्या मुखातून बाहेर पडायला लागले. आणि हा चमत्कार ज्या वेळेस पैठणच्या लोकांनी पाहिला, मग त्यांच्या लक्षात आलं की अरे ही विभूती काही अलौकिक आहे, वेगळी आहे, आगळी वेगळी विभूती आहे. मग त्यांच्या लक्षात आलं विरोध करण्यात काही अर्थ नाही. ज्ञानोबरायांना त्यांनी मान्य केलं. आपल्याला सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरांचं ते रूप सगळ्या जगासमोर आलं, प्रकट झालं. कोण ज्ञानोबा आहे, काय आहे त्यांची किमया, काय आहे त्यांची ताकद, काय क्षमता आहे ज्ञानोबरांची, हे त्या लोकांना कळून चुकलं. आणि मग ज्ञानोबरांचं अस्तित्व त्यांना मान्य झालं. सगळे चमत्कार झाले. मग त्यांनी त्यांना मान्यही केलं, सगळं झालं. आणि मग पैठणवरून पुन्हा माघारी आळंदीच्या दिशेने येत असताना नेवासा हे गाव लागलं. नेवासा गेलेत ना, त्या काळातलं 750 वर्षापूर्वीची घटना आहे. माघारी येत असताना नेवासा गाव लागलं. ज्ञानोबरायांच्या काळातलं नेवासा तर राहिलं नाही बरं का. त्या काळामध्ये जे नेवासा गाव होतं त्याच्यानंतर फार मोठा एक भूकंप झाला आणि ते गाव उद्ध्वस्त झालं. पुन्हा उत्खननामध्ये सापडले. आणि आजही तुम्ही जर नेवास्याला गेला ना, तिथं एक मंदिर आहे, खांबाचं मंदिर, पाहिले ना, खांबाचं मंदिर. ज्या
खांबाला टेकून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबाचं मंदिर नेवाशाला आहे. इतर ठिकाणी मंदिराकरता दगड वापरले जातात, पण या जगातला इतिहास अलौकिक इतिहास आहे. त्या दगडासाठी मंदिर बांधलं गेलंय, ते नेवासेचं मंदिर आहे. तिथं काही दुसरं काही नाहीये. आपल्या मंदिरात जशी पांडुरंगाची मूर्ती आपण बसवतो, ज्ञानोबराय तुकोबारायांच्या मूर्त्या बसवतो, तसं नाही. तिथं मुख्य जे आहे ना, तो खांब आहे. का? याच खांबाला माझ्या ज्ञानोबरायांच्या पाठीचा स्पर्श झालाय, म्हणून तो दगड सुद्धा भाग्यवान आहे बर का. ज्ञानोबरायांच्या सानिध्यात दगड तरले, दगड भाग्यवान ठरले गणेश महाराज. हे बरेच दगडांना कळत नाही आजही, चालत्या फिरत्या दगडांना. इतके दगड बुद्धीचे. जर त्या दगडाचा उद्धार झाला, या दगडाचा होणार नाही का? होईल, पण ज्ञानोबरायांच्या सानिध्यात आला तर. जर रेड्याचा उद्धार होतो, आजही त्या जो रेडा बोलवला ज्ञानोबरायांनी, तो रेडा तिथं थांबला नाही. पुन्हा तो रेडा ज्ञानोबरायांच्या सोबत आला आणि येत असताना आळेफाटा जो गाव आहे, आळेगाव, त्या ठिकाणी त्या रेड्यानं देह ठेवला. आज त्या ठिकाणी त्या रेड्याची समाधी आहे. अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता जातो. कळतंय ना? बरेच रेडे आजही मानत नाहीत की ज्ञानोबरांनी याला बोलवलंय म्हणून. हा, रेड्याची समाधी आहे. रेड्याचा उद्धार झाला, एका दगडाचा उद्धार झाला. ज्या शिळेवरती जगद्गुरु तुकोबाराय बसले उपोषणा करता, आज त्याच शिळेचं मंदिर, त्याच दगडाचं मंदिर देहुला आहे. दगड त्यांच्या संतांच्या सानिध्यात आले, त्यांचाही उद्धार झाला. येत असताना नेवाशाला मुक्काम पडला आणि सांगितलं जातं की चातुर्मास सुरू झाला आणि चातुर्मासामध्ये साधू संत मंडळी क्षेत्र संन्यास घेत असतात, एका क्षेत्रामध्ये थांबतात. आणि तसं जर पाहिलं तर नेवासा हे श्री महालया असे ज्ञानोबरांनी वर्णन केलेले. मोहिनीचं त्या ठिकाणी पुरातन स्थान असल्या कारणाने, ते क्षेत्र असल्या कारणाने त्या ठिकाणी मुक्काम करण्याचं ठरलं. त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला आणि मग जमलेल्या सर्व मंडळींना ज्ञानोबरांनी प्रवचन सांगावं. निर्णय झाला की चला प्रवचन करा. मग कुणी सांगावं आणि कुणी ऐकावं? ते म्हटले या सगळ्यामध्ये ज्ञानी जर असतील तर ज्ञानोबरायच आहेत, ज्ञानोबरांच्याच मुखातून प्रवचन ऐकू. तर कशावर प्रवचन करायचं? प्रवचनाला आधार काहीतरी पाहिजे ना, काहीतरी आधार असावा लागतो. ज्ञानोबराय होते, ते म्हटले या जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ जो गीता आहे, त्या गीतेवरती आपण विश्लेषण करू, गीतेचा आधार घेऊया. तसं जर पाहिलं तर गीता आणि ज्ञानेश्वरी काही वेगळी नाहीये. जो भगवान परमात्म्याचा, कृष्णाचा जो आशय आहे, जो भाव आहे, तोच भाव ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला आहे. तर गीताच का निवडली? कारण या जगातला सगळ्यात पहिला ग्रंथ आहे गीता, की ज्या गीतेनं सगळ्या लोकांना परमार्थाचा अधिकार दिला. गीतेच्या अगोदर महिलांना, शूद्रांना अधिकार नव्हता. कृष्णाच्या अगोदर अधिकार नव्हता. या जगात भगवान कृष्ण पहिलेच भगवान परमात्मा व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी सर्वसामान्यांना परमार्थाचा अधिकार दिला. गीतेमध्ये श्लोक आहे, स्त्रियो वैश्यस तथा शूद्रस तेपि यांती परमगती. सगळ्यांना परमगतीला जाण्याचा अधिकार गीतेनं किंबहुना कृष्णानं दिला. आणि म्हणून ज्ञानोबरांना वाटलंच की ठीक आहे, गीतेनं अधिकार दिलाय आणि माझाही जन्म सर्वसामान्यांच्या उद्धाराकरता आहे, माझंही तेच मुख्य कार्य आहे, तर मग स्त्रियांना अधिकार मिळेल अशा पद्धतीने किंबहुना सर्वसामान्यापर्यंत हे ज्ञान पोहोचावं अशा पद्धतीचं काहीतरी सांगावं म्हणून गीता निवडली. आणि त्या गीतेचं विश्लेषण ज्ञानोबराय सुरू करतात.
त्या गीतेमध्ये सुद्धा जे काही त्रुटी राहिल्यात या निमित्तानं त्याही भरून निघतील. गीतेमध्ये आता गीता संक्षिप्त आहे, 700 श्लोकात ती गीता व्यासांनी महर्षींनी बांधलेली आहे. जी काही कमतरता आहे ज्ञानोबराय म्हटले आपण पूर्ण करू. ज्ञानोबरायांनी विस्तृत पद्धतीनं ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. कुठं सांगितली? नेवास्यामध्ये. आणि तीच ज्ञानेश्वरी आज आपल्या या प्रवचनाच्या निमित्तानं, या भावकथेच्या निमित्तानं त्याच ज्ञानेश्वरीचं विश्लेषण या क्षेत्रामध्ये आपल्याला घडतंय. ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी सांगण्याचा जो भाव आहे की सर्वसामान्यांना ही ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे, हे ज्ञान कळालं पाहिजेत, आणि म्हणून ती ज्ञानेश्वरी सांगितली. त्याच ज्ञानेश्वरीचं विश्लेषण आपल्याला जशा पद्धतीनं जमेल, जितकं करता येईल तितक्या पद्धतीनं करू. तर काय फार जर मी जास्त जर अवघड सांगण्याचा जर विचार केला तर ते तुम्हाला पचणार नाही. कारण ज्ञानेश्वरी दिसती तितकी सोपी नाहीये, पण तुम्हाला जितकं पचेल तितक्या सामान्य पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न माझा निश्चितच असेल. कारण ही ज्ञानेश्वरी अशी आहे महाराज, भल्या भल्यांचा घाम काढणारी आहे, एक नाही. गुरुवरे शास्त्रीजी तर आम्हाला कधी कधी सांगतात, काही काही ओव्या इतक्या कठीण आहेत, 6-6 महिने झटावं लागतं तरी सुद्धा त्याचा भाव रोज नवीन निघत राहतो. इतक्या कठीण ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या. परंतु आपल्याला इतक्या अवघडात काही शिरायचं, जेवढं साध्या साध्या पद्धतीने जितकं जमेल तितकं आपण त्याचा विश्लेषण करण्याचा आणि चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ही ज्ञानेश्वरी भावकथा, तिचं नाव आहे भावकथा. तिच्या आतमध्ये असणारा भाव आपल्यापर्यंत आला पाहिजे. नुसत्या ओव्या वाचणं हा प्रकार वेगळा आहे. तर आपण तर अखंड पारायण करत राहतो, एक नाही. आपल्यातल्या भरपूर लोकांनी मंदिरामध्ये अजान वृक्षाखाली पारायण केलेले आहेत. नुसते पारायण करणं हा भाग वेगळा आहे, आणि ज्ञानोबरायांच्या भावापर्यंत जाणं हा प्रकार वेगळा आहे. थोडंसं सांगतो तुम्हाला, भावकथा म्हणजे नेमकं काय. टप्पेत ज्ञानोबरायांच्या शब्दांचे अर्थ काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. एकदम पहिल्यांदा जर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे येत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वाचनापासून सुरुवात करा. ज्ञानेश्वरीचं वाचन करा, पारायण करा. पारायण करता 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 मग हळूहळू हळूहळू या ओवीचा अर्थ काय, या शब्दाचा अर्थ काय, तो अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. स्टेप बाय स्टेप आहे बरं का. डायरेक्ट भिडायचं नाही ज्ञानेश्वरीला. अगोदर पारायण करा, ते शब्द तुमच्या तोंडात बसले पाहिजेत. नंतर पुढचा टप्पा आहे थोडासा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. आमची ही सगळी साधक मंडळी आहे ना आळंदीमध्ये, अखंड त्यांची साधना चालू राहते, पारायण चालू राहतात, रोजच्या ओव्याचं पाठांतर चालू राहतं. पारायण करता करता, पाठ करता करता हळूहळू हळू त्या ओवीच्या अर्थाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. सार्थ ज्ञानेश्वरी वाचा, अर्थ समजून घ्या. अर्थाच्या पुढचा एक टप्पा आहे, त्याला म्हणतात रस. रस प्रत्येक ओवीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा रस आहे. तो रस कळाला पाहिजे बरं का. ही ओवी कोणत्या रसातली आहे, थोडासा अवघड विषय पण थोडा समजून घ्या. ज्ञानोबराय म्हणतात माझी ज्ञानेश्वरी ही नवरसयुक्त आहे. नवरसी भरवी सागरू. गुरुदेवांच्याकडे ज्यावेळेस ज्ञानोबराय विनंती करतात, निवृत्तीनाथ दादांना विनंती करतात, दादा माझी ज्ञानेश्वरी मी जी सांगतोय ना, त्या ज्ञानेश्वरीमध्ये मी अनेक प्रकारचे रस टाकले, त्या शब्दामध्ये अनेक रस आहेत, नवरसांनी ती युक्त आहे. नवरसी भरवी, पण ती तुमच्या कृपेने परिपूर्ण झाली पाहिजे. हा नवरसाचा सागर आहे. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू. याच्यात अनेक सिद्धांतरूपी रत्न मी दडवलेली आहेत, लपवलेली आहेत. आता तुमची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर तुम्ही ते काढू शकता.
ज्ञानोबरायांच्या ज्ञान समुद्रामध्ये, ज्ञानसागरामध्ये, विचाररूपी या ज्ञानसागरामध्ये अनेक प्रकारची सिद्धांताची रत्न ज्ञानोबरांनी ठेवलेली आहेत. समुद्रामध्ये जशी अनेक प्रकारची रत्न असतात, पण ती काय सगळ्याला मिळतात का? त्याला तितका तज्ञ माणूस पाहिजे. काही काही बिचारे समुद्रावर जातात, चौपाटीवरती बाहेरच्या गार हवेचा आनंद घेऊन येतात, हे का नाही? तोही समुद्र आहे. आणि हा ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचा समुद्र आहे. मुंबईला काही काही लोक जातात फिरायला, गोव्याच्या बीचवर जातात, येतात फिरून, जरा गार हवा समुद्राची. मग काही काही लोक जरा धीट समुद्राच्या पाण्यामध्ये प्रवेश करतात. काही काही घाबरतात. समुद्र आहे पहिल्यांदाच पाहिलेला असतो, भीती वाटते, लांबूनच दर्शन घेतात, निघतात. काही काही जरा थोडेसे धीट असतात, गणेश महाराज आतमध्ये प्रवेश करतात. कुणी गुडघ्या एवढ्या पाण्यात जातंय, कुणी कमरे एवढ्या पाण्यात जाते, कुणी डोक्या एवढ्या पाण्यात जातंय. जरा हौशी असतील तर जरा नावेमध्ये बसतात, आतमध्ये फेरफटका मारून येतात, हे की नाही? अजून जरा तज्ञ असेल, काही काही लोक सिलेंडर टाकतात पाठीवरती ऑक्सिजनचा, बुडी घेतात. ते त्या समुद्राच्या तळामध्ये अनेक प्रकारचे शंख आहेत, शिंपले आहेत, रत्न आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आहेत. ही सगळी रत्नच आहेत. ते सगळ्याला दिसतात का? जो आतमध्ये बुडी घेतो त्यालाच दिसतील ना. तसे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अनेक सिद्धांत रूपी रत्न आहेत. आतमध्ये बुडी घेतले तर दिसतील. बुडावं लागतं. आणि बुडणं या शब्दाचा अर्थ आहे समर्पण. बुडणं म्हणजे काय? समर्पण. अंग राखून काम करणारी माणसं इथं जमत नाही. समर्पित भावना पाहिजे. जे काय होईल ते होईल, माऊली हे जीवन तुमच्या चरणी समर्पित आहे. समर्पण आहे. बुडावं लागतं. जितके तुम्ही खोल समुद्रात जाल तितके नवीन नवीन रत्न तुमच्या हाताला लागतात. तसं ज्ञानेश्वरी रूपी सागरामध्ये तुम्ही जितके खाली जाल, जितके बुडाल, जितके स्वतःला वाहून घ्याल, तितके नवीन सिद्धांत आणि रोज नवीन तत्व तुमच्या हाताला लागतात. सागर आहे तो, समुद्र आहे. नवरसी भरवी सागरू. आणि मग ज्ञानोबराय सांगतात त्या शब्दरूपी सागरामध्ये मी रस ओतलेले. आता रस हा प्रकार काय? काही शांत रसाचे शब्द आहेत, काही ओव्या शांत रसाच्या आहेत, काही भयानक रसाच्या आहेत. ज्यांना साहित्य कळतं, जे साहित्याचे ज्ञानी आहेत, अशा लोकांना हा विषय कळेल. साहित्यातला हा प्रकार आहे सगळा. शांत रस असेल, अद्भुत रस असेल, बिभत्स रस असेल, करुण रस असेल, भयानक असेल, असे अनेक प्रकारचे, हे 9 प्रकारचे रस आहे. ज्या वेळेस हे पोवाडे म्हणणारे असतात ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणतात, मग तो जो रस असतो त्या शब्दात, ती जी धार असते, एक नाही, वीर रस त्याला म्हणतात. एक नाही, पोवाडा म्हणायला सुरुवात केली की अंगावर शहारे निर्माण होतात की नाही? का? तो वीर रसांचे ते शब्द आहेत. त्या म्हणण्यामध्ये, त्या गायनामध्ये, त्या चालीमध्ये वीर रस ओतलेला आहे. काही चाली करुण रसाच्या आहेत, हे की नाही? कधी कधी मी तर, माझा अनुभव असा आहे, एखादी करुण रसाची जर एखादा गायक चाल म्हणू लागला, एखादं प्रमाण दिलं, एखादा अभंग जर म्हणू लागलेत, तर अक्षरशः त्या श्रोत्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा सुरू होतात. तो रस आहे. आणि हा रस, एक एक रस सिद्ध करावा लागतो. कळते ना? सिद्ध करावा लागतो. काही काही गायक इतके उच्च कोटीचे आहेत महाराज, जुन्या काळातले उदाहरणं सांगितले जातात. एक गायक तर असा या भारतामध्ये होऊन गेला, त्याने
पटदीप राग म्हणायला सुरुवात केली आणि अक्षरशः आपोआप दिवे लागले. एक महाभाग असा होऊन गेला, त्याने मेघ नावाचा राग म्हटला आणि अक्षरशः पाऊस सुरू झाला. हा इतिहास आहे आपल्या भारताचा, पण ते सिद्ध करावं लागतं बरं का. ज्यावेळेस तुमची साधना परिपक्व होते मग ते सिद्ध होतं. तसे रस आहेत, करुण रस जर गायला, ते शब्द जर तसे असतील आणि ती चाल जर तशी असेल, आपोआप डोळ्यातून अश्रू सुरू होतात. करुण रस आहे, काही रौद्र रस आहे, वीर रस आहे, विवत्स रस आहे. अशा सगळ्या प्रकारचे रस नवरस आहेत साहित्यातले. ज्ञानोबराय म्हणतात, ही माझी ज्ञानेश्वरी नवरसात्मक आहे. नवरसी भरवी सागरू. आता टप्पे नीट लक्षात ठेवा. पहिला टप्पा झाला वाचनाचा, पारायणाचा. दुसरा टप्पा आहे अर्थबोध. तिसरा टप्पा आहे रस समजून घेण्याचा. त्याच्या पुढचा टप्पा आहे भाव. रसाच्या पलीकडे आहे भाव, ध्वनी. ज्ञानोबरांना नेमकं काय म्हणायचं, त्याच्या आतला भाव काय, तया शब्दा आतील भाव. पाववीन मी तुमचा ठाव. नुसते शब्द ऐकणं हा भाग वेगळा आहे, आणि त्या शब्दातल्या आतला जो भाव आहे, त्याच्यातला जो हेतू आहे, तो समजून घेणं हा भाग वेगळा आहे. अजून थोडं एक दृष्टांत देऊन समजून सांगतो. भाव कशाला म्हणतात. 4-5 जर मित्र असतील ना, तुम्हाला कळेल असं उदाहरण आहे. ते 4-5 मित्र बसलेले असतात आणि त्यातले 2 जण अतिशय जवळचे असतात, जीवस्य कंठस्य, अतिशय जवळचे. त्यांचं एकमेकाचं सगळं एकमेकाला माहिती आहे. आणि मग ते दोघं बोलतात. एक मित्र दुसऱ्याला म्हणतो, मग गेलता की नाही. काय शब्दाचा अर्थ काय, गेला होता की नाही हा साधा शब्द आहे. शब्दाचा जर अर्थ पाहिला तर त्याच्यात काहीच अर्थ नाही. गेला होता का नाही, गेला होता का, पण त्याच्या आतला भाव फक्त त्याला कळाला. बाकीचे कुठे गेलता, कशाला गेलता, कधी गेलता, बाकीच्यांना काहीच कळालं नाही. ज्याला त्याला कळवून द्यायचं होतं त्याला कळालं. ते जे 2 मित्र चर्चा करत होते त्या दोघांना आपापसात कळालं की याला काय म्हणायचंय. म्हणजे त्याच्या शब्दातला भाव काय हे फक्त त्याला कळालं, बाकीच्यांना कळाला. शब्द सगळ्याला कळाले, शब्दाचा अर्थही कळाला, पण भाव कळाला नाही. पण बाकीचे विचारायला येईल, कुठं तीर्थयात्रेला गेला होता का म्हणून विचारतोय करतो. हा, आमचे महाराज तीर्थयात्राचे ट्रिप काढत असतात, ते विचारतायत का. ते म्हटले तुला काही कळत नाही, तू ग बस. ते त्याला कळालं ना. शब्द सामान्य, शब्द सामान्य, पण त्यातला भाव वेगळा आहे. सहज सहज साधे शब्द असतात. होय आहे की नाही, मग आहे की नाही, काय 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 आहे का नाही म्हणजे काय, काहीच नाही. पण ज्याला कळायचंय त्याला बरोबर ह्याला काय म्हणायचं हे कळतं. आणि याच्यातली विशेषता अशी आहे, काय आहे का नाही, शब्द काहीच नाही आहेत पण भाव भरलेला आहे. बरं मला सांगा, त्यांना स्पष्ट काहीच सांगितलेलं नाहीये तरी सुद्धा सांगितले. यस, झालं काम. झालं म्हणजे काय, काम झालं बरं का, झालं काम. काम झालं म्हणजे काय, शब्द सामान्य आहेत. बरं झालं का नाही, ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळतोय, सगळ्यांना कळाला, पण नेमकं त्याला काय म्हणायचंय हे कळालं का कुणाला, कुणालाच नाही कळलं, फक्त त्यालाच कळालं. झालंय काम. ह्याला म्हणतात भाव. तया शब्दा आतील भाव. आणि तो जो भाव आहे, असा भाव ज्ञानोबरांच्या प्रत्येक शब्दात आहे, जो सामान्य पद्धतीने कुणालाच कळत नाही. असा भाव प्रत्येक शब्दात ज्ञानोबरांनी टाकलेला आहे. ज्ञानोबराय जरी सरळ बोलताना दिसत असतील
ते तितके सरळ नाही आहेत. प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी मेख आहे. तुमच्या भाषेत खुटी आहे. हा, खुटी कळते ना? हा, मग तिलाच तोच शब्द संप्रदायात प्रचलित आहे, ज्ञानबाची मेघ. मेघ म्हणजे काय? खुंटी आहे की नाही? या ती जर खुटी ठुकली ना महाराज, हा, काही केलं निघत नाही. हा, आमच्या मराठवाड्यामध्ये एक शब्द म्हण प्रचलित आहे, खुटा उपटन पण खुटी उपटणार नाही. हा, अख्ख्या घरादाराची वाट लागणं याला खोटा उपटणं म्हणतात मराठवाड्यामध्ये. वाट लागून जाते, पण खुटी कळत कशामुळं काय झालंय मिळत लागत नाही, फक्त झालंय. हा, असं आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी खोचक शब्दांनी भरलेली आहे. त्याच्या आतमध्ये अनंत प्रकारचे भाव आहेत की जे लवकर कळत नाहीत, आणि ते कळावेत याच्याकरता भावकथा आहे. भावकथा निरूपण. त्या शब्दाच्या आतमध्ये काय दडवलंय ज्ञानोबरांनी, हे सर्वसामान्य लोकांना कळावं याच्यासाठी हा प्रयत्न आहे. तया शब्दातील भाव. ज्ञानोबराय म्हणतात, पाववीन मी तुमचा ठाव. हा जो ज्ञानेश्वरीच्या शब्दाच्या आतला जो हेतू आहे, तो हेतू मी तुमच्या पुढे काढून मांडेल, जेणेकरून भगवान परमात्म्याच्या हृदयातला भाव तुमच्या हृदयामध्ये प्रविष्ट होईल. हा माझा त्याच्या मागचा हेतू आहे. सामान्य पद्धतीनं गीतेचा अर्थ लावणं हा प्रकार वेगळा आहे, आणि भगवान परमात्म्याच्या मनातला, त्यांच्या हृदयातला भाव तुमच्या हृदयापर्यंत आणून पोहोचवणं हा प्रकार वेगळा आहे. आपण शब्दांना झोंबतोय, अर्थ पाहतोय, गीतेचा अर्थ पाहतोय, ज्ञानेश्वरीचा अर्थ पाहतोय, पारायण करतोय, परंतु भाव कळत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आतला भाव आपल्याला कळावा म्हणून ही ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण. निरूपण म्हणजे विस्तारपूर्वक मांडणं, सांगणं, तुमच्या भाषेत त्याची फोड करून सांगणं, आहे की नाही? तो विषय उलगडून सांगणं, त्याला म्हणतात निरूपण. कळतंय ना? आणि ते निरूपण निरुपम असावं, आहे की नाही? चांगलं असावं, सगळ्यांना कळेल असं असावं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची ही जी भावकथा आहे, प्रत्येक अध्यायामध्ये, तर काय सगळं सांगून होईल असाही काही भाग नाही, पण जितकं आपल्याला जमेल, मला जेवढं सांगता येईल आणि तुम्हाला जितकं झेपेल तितकं आपण 4 दिवसामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करूया, आहे की नाही? आणि जर आलाच योग तर पुन्हा कधीतरी, मी पुन्हा येईन. तुम्ही येणार ना? आता ढिलं पडायचं नाही मुकदम. काही हो तिकडे. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. महिला मंडळ, लाडकी बहिणी येते ना, वर्षभर जमा करायची. कुणीही मागितली तरी द्यायची नाही. त्यांना सांगायचं आम्हाला दरवर्षी ज्ञानेश्वरीसाठी हे बाजूला काढून ठेवले. हळूहळू आपल्याला जितकं चिंतन करता येईल तितका आपण प्रयत्न करूयात. ज्ञानेश्वरीची भावकथा आहे. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण येत्या 2-3 दिवसात करू. सविस्तर पद्धतीनं जितकं आपल्याला करता येईल तितक्या प्रमाणात करू. सगळ्या ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणं माझ्याच्यानंही काही शक्य नाही, आणि तुम्हालाही ते पेलवणार नाही. 2 तासामध्ये काय काय सांगणार आणि काय काय ऐकणार. पण जेवढं हळूहळू आपल्याला जाता येईल तितकं पुढं जाण्याचा आपण प्रयत्न करू. आणि ही शब्दरूपी सेवा, हे शब्दरूपी पुष्प, शब्दरूपी ही सुमनं सर्व संतांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, तसेच श्री गुरु भगवान बाबा असतील, श्री गुरु गणपत महाराज असतील, वैजंतताई असतील, चतुरा अक्का असतील, या सर्वांच्या चरणी आपण समर्पित करण्याचा प्रयत्न करू.